गेल्या गुरुवारी ऋषिकेश गडाख हा त्याच्या 3 मित्रांसोबत प्रवरा नदीच्या गंगामाई घाटावरती पोहण्यासाठी आला होता आणि याच प्रवरामाईच्या घाटावरती तो ज्यावेळेस आला त्यावेळेस तो नदीच्या काठी कपडे काढून प्रवरा नदीमध्ये उडी मारली. मात्र थोडासा मध्ये गेल्यानंतर खड्ड्यामध्ये त्याचा श्वास गुदमरायला लागला आणि तो याच प्रवरा नदीमध्ये बुडाला होता. आणि त्यानंतर आज 6वा दिवस उजाडला, मात्र त्याचा शोध अजूनपर्यंत लागलेला नाहीये, त्याचा थांगपत्ता लागलेला नाहीये. त्याच्यामुळे कुठेतरी नातेवाईक जे आहेत त्यांचा जीव मात्र टांगणीला लागलेला आहे. आणि एकंदरीतच पाहिलं तर त्या दिवशी बुडाला त्या दिवशी पाण्याचा विसर्ग जो होता नदीपात्रातील तो 13,000 क्युसेसने होता. आणि आता जरी 7,000 क्युसेसने असला तरी शोध कार्यात मात्र अडथळा निर्माण होतोय. घाट माथ्यांवरती पडणारा सततचा पाऊस जो आहे त्यामुळे पाणीही बंद करता येत नाही. त्यामुळे कुठेतरी शोध मोहीम जी आहे ती अद्याप सुरूच आहे. सुरुवातीला जे आहे ते अग्निशमक दलाच्या बचाव कार्याने या ठिकाणी शोध मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली गेली. त्यानंतर कंटिन्यू प्रत्येक दिवशी ड्रोनच्या साहाय्याने शोध मोहीम असेल किंवा नदीकाठचे जे पोहणारे नागरिक असतील त्यांनी शोध मोहीम केली. तसेच काही जे तलाठी आहेत, मंडळ अधिकारी आहेत त्यांनाही सूचना केल्या होत्या तहसीलदार यांनी. आणि विशेष म्हणजे कालपासून जे आहे ते आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर SDRFचे पथक या ठिकाणी पाचारण करण्यात आलं आणि त्यांनी सुद्धा मोटारीची जी बोट आहे त्या बोटीने या ठिकाणी शोध मोहीम सुरू केली. मात्र आज 6वा दिवस उजाडलाय. 6व्या दिवसानंतरही ऋषिकेशचा शोध लागला नसल्यामुळे एकंदरीतच पाहिलं तर कुठेतरी नातेवाईकांचा जीव आहे तो टांगणीला लागलेला आहे. आणि त्याचा आत्तापर्यंत शोध लागला नाही. प्रशासन त्यांच्या परीने प्रयत्न करतंय आणि आत्तापर्यंत जर पाहिलं तर 6वा दिवस उजाडूनही कुठेतरी नागरिकांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. LS मराठीसाठी अमोल मतकर, संगमनेर, अहिल्यानगर.